यानंतर बातमी आहे संजय राऊतांनी केलेल्या घोषणेची। ठाण्यामध्ये ठाकरे उडवतील सर्वांच्या ठिकऱ्या असं संजय राऊत म्हणालेत। ठाणे मनपासाठी आता अबकी बार 75 पारचा आमचा नारा आहे असंही राऊत म्हणतात। ठाण्यात मनसे आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याचंही संजय राऊतांनी म्हटलंय। संजय राऊतांची शिवसेना उभाठा आणि मनसेच्या युतीची ही घोषणा आहे। ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र लढणार आणि जेव्हा दोन भाऊ एकत्र येणार तेव्हा आमची ताकद दिसेल असंही राऊत म्हणतात। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत। ज्यांना आमच्या सोबत यायचं आहे आम्ही त्यांचं स्वागत करणार। ही युती पक्की आहे। महाविकास आघाडी, मी वारंवार तुम्हाला हा प्रश्न सांगत असतो, उत्तर देतो की महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी, इंडिया ब्लॉक लोकसभेसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अशा प्रकारची कोणती चर्चा कोणामध्ये झाली नाही। नक्कीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे दोघे या क्षणी एकत्र आहेत, मुंबई आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी। आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार। आमचाही नारा 75 पार आहे। बोला, आमचाही नारा 75 पार। ते म्हणतात 70 पार, आमचा 75। आमचा 75। काय अहो, दोन ठाकरे आहेत ना, दोन ठाकरे सप्पे भारी। या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या। यांचा सगळा खेळ आता संपत आलेला आहे। विधानसभेतला, लोकसभेत लोक फार जागरूक झाले। रस्त्यावर उतरू आम्ही, लक्षात सांगतो। दोन ठाकऱ्यांनी ठरवलं तर रस्ते बंद होतील मुंबईचे। निवडणूक आयोगाला याची कल्पना आहे, म्हणून निवडणूक आयोगानं प्रकरण केंद्राकडे पाठवलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकास आघाडीला आता नव्या भिडूची गरज नाही असं वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर महाविकास आघाडीला मनसेला घ्यायचं असल्यास त्यांनी तो निर्णय दिल्लीतून होईल असंही म्हटलेलं आहे। अजून हा प्रस्ताव दिलेलाच नाही ना कुठे। अशा प्रकारचा प्रस्ताव जो असतो तुम्ही म्हणताय, हा त्यांचा प्रश्न आहे, इतर कोणाचा प्रश्न नाही आहे। हा त्यांचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांची वर्किंग कमिटी असते, त्यांची स्क्रीनिंग कमिटी असते, त्यांची स्टेट कमिटी असते, बरं का। मग त्यांची स्टेट कमिटीची वर्किंग कमिटी असते। अशा प्रकारचा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आमच्याकडे तसं नाहीये, किंवा राज ठाकरे साहेबांकडे तसं नाही, उद्धव ठाकरे साहेबांकडे तसं नाही, शरद पवारांकडे तसं नाही। आम्ही आला निर्णय, घेतला निर्णय, गेलो पुढे। तो खूप मोठा पक्ष आहे, स्वातंत्र्य चळवळीतला पक्ष आहे आणि अजून त्याच काळात तो वावरतोय। त्यांनी केलेल्या या सगळ्या घोषणेनंतर किंवा युतीच्या या चर्चेनंतर आता नरेश म्हस्के यांच्याशी आम्ही जेव्हा संवाद साधलेला होता तेव्हा त्यांनी काय म्हटलंय पाहूया। संजय राऊत सकाळी मीडियामध्ये काही बातम्या पाहिजे असतात, याकरता बरगळत असतात। 2चा आकडा जरी त्यांनी पूर्ण केला, उद्या ही जी काही युती होणार आहे, काय आघाडी होणार आहे, तरी खास संजय राऊतांचा सत्कार करावा लागणार आहे। पण त्यांचा हा नारा आता 75 पारचा त्यांनी नारा दिलाय आणि ते म्हणतात दोन्ही भाऊ आता एकत्र लढणार। म्हणजे ठाण्यामध्ये त्यांनी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची घोषणाच केली आहे। हे बघा, त्यांनी युती जाहीर केली, आता युती कोणी कुणाशी करू शकतो, त्यामुळे त्याच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया देणार। करावी त्यांनी युती, लढावं। आज ठाण्यामध्ये मोर्चा काढला तर त्यांना अगदी मुंबईपासून लोक, जे काय 400-500 लोकांचा मोर्चा होता, त्यामध्ये विक्रोळी, आमच्या बाजूला संजय दिनमामा पाटीलच्या विभागातील लोक, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुंबईमध्ये अगदी सुनील राऊत मित्रमंडळ म्हणून टोप्या घालून त्या ठाण्यातल्या मोर्चाला माणसं होती। त्यामुळे अर्थात ते थोडं म्हणणार का आमच्या 5च जागा येणार, ते म्हणणार का आमच्या 2च जागा येतील। त्यामुळे वल्गना तर कराव्या लागतीलच त्यांना, त्यामुळे त्या वल्गना ते करतायत।